पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा 176 क्रमांकाचा अभंग घ्यायचा आहे। अभंग असा आहे। उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा। बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध। तरी मनी नाही शंका, बळे एका स्वामीच्या। तुका म्हणे नये आम्हा, येथे कामा गाबाळ। या अभंगात 4 चरण आहेत। सांगतात की जे जे काही आमच्या मागं काम दिलं ते काम काय दिलेलं आहे। वास्तविक संत महात्मे अवताराला आले तर त्यांच्याकडं परमात्म्याने म्हणजे ईश्वराने काम दिलेलं असतं। प्रबोधन करणं, प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात परमार्थ रुजवणं ईश्वर कृपेशिवाय होत नसतं। कोणी बोलायला गेला तर बोलायला तर सगळ्यालाच येईल, पण सगळ्याचंच बोलणं अंतःकरणात ठसतं असं नसतं। त्यामुळं बाकीचे जे असतात ते सगळे कसे आहेत तर बोलगेवढेच आहेत। म्हणजे असं बोलणारे जे असतात ते अनेक असतात। इकडं तिकडं बोलणारे असतात, नाटक सिनेमातून बोलणारे असतात, अजून कशात तरी कामाधामाचे संवाद चाललेले असतात, पण याला परमार्थ म्हणत नाहीत। परमार्थ कशासाठी तर परमार्थामध्ये मुख्यतः सत्वगुण जागा करावा लागतो। सत्वगुण जागा झाल्याशिवाय बाकीचे रज आणि तम हे गुण बाजूला निघत नाहीत। आणि परमार्थातल्या बोलण्या व्यतिरिक्त सगळं बोलणं ते रज आणि तमगुणाचंच आहे। मग आमच्याकडं काय काम दिलं आहे तर आमच्याकडं काम असं दिलं आहे की हे सगळं लोकांच्या गळी उतरवा की काय करायला पाहिजे। तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मनुष्याच्या ठिकाणी एक इहलोकातलं सुख तरी आवडतं किंवा स्वर्गलोकातलं सुख तरी आवडतं। आणि त्याच्याकरता इहलोकातली सुख कशी मिळतील याचा ते प्रयत्न करतात। त्याचबरोबर दुसरे जे कोणी असतात की ज्यांना थोडंफार स्वर्गलोकाबद्दलचं जाणीव आहेत की त्याकडं गेलं असता आणखीन सुख वेगळं मिळेल, इहलोकापेक्षा जास्त सुख असेल, असे जे आहेत की ज्यांनी ग्रंथ वाचलेत आणि त्याकरता काय करावं लागतं हे ज्यांना कळालं आहे ते काय करतील, स्वर्गाकडच्या वाटेला जातील। म्हणून मग इथं दाखवलं की ह्या वाटा आहेत। कोणत्या वाटा आहेत? एक इहलोकीची वाट आहे आणि दुसरी स्वर्गलोकीची वाट आहे। त्यामध्ये या दोन्ही वाटा ज्या आहेत या सगळ्या वाटा कशा आहेत तर सगळीकडं काय आहे की काही ना काहीतरी फसवणूक आहे। मग खोट्यात आता ह्या 2 वाटेला आणखी एक नाव दिलं की जे इहलोकाची वाट किंवा स्वर्गलोकाची वाट याला अभ्युदय मार्ग म्हणायचं आणि जो परमात्म्याकडे जाणारा मार्ग आहे तो निःश्रेयस किंवा श्रेय। आता ह्या दोन्ही वाटाच त्या वाट्या कशा तर श्रेय वाट हीच खरी वाट आहे। म्हणून आता पुढं सांगायचं आहे। सुरुवातीला काय म्हणतात की उजळावया आलो वाटा, तर यातली जी वाट आहे ती कशी झाली तर अंधुक झाली। का झाली तर आपल्या ठिकाणी मोह आहे आणि या मोहानं आम्ही काय आहे की मोहातलं जे काही सुख आहे त्या सुखाकडे वळतो। मग मोहातलं सुख हे आम्हाला इहलोकाच्या सुखात किंवा स्वर्गलोकाच्या सुखाकडेच वाटतं। परमात्म्याच्या सुखाला काही आहे, तिथं काही मिळतं आणि तिथं काही दिलं जातं हे अजून कळत नाही। म्हणून मग
ते उजळावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल, ते अज्ञान दृष्टी काढून, म्हणजे जसं येवोनी नरदेहा झाकतील डोळे, बळेचे आंधळे होतील लोक. हे डोळे झाकपण आहे. मग तो उजळायचा. डोळे झाक केले म्हणजे काय, खरे डोळे झाकले नाहीत, पण जे दिसायला पाहिजे, जे दिसलंच म्हणजे कळायला पाहिजे ते नाही ना कळत. दुसरंच काहीतरी दिसतं आणि दुसरंच कळतं. म्हणून मग उजळावं लागलं. उजळणं म्हणजे काय, स्वच्छ करणं. आता कुठं स्वच्छ केलं? वाटेला स्वच्छ केलं का आमच्या ठिकाणी जी समजूत आहे, ज्या समजुतीने आपण ती वाट धरली, त्या समजुतीला स्वच्छ केलं. म्हणजे मग जे काय आपल्याजवळची समजूत आहे, ही समजूत कशी आहे, तर शास्त्र त्याला सांगतं, एक परमात्म्याला सोडून तुम्ही कोणतीही समजूत करत असाल तर त्याला गैरसमजूत असं नाव दिलं आहे. ही गैरसमजूत आहे. मुळातच असं झालं की आपल्याकडं हा संसार किंवा स्वर्गलोक हे दोन्ही का गुंतले, तर खरं काय समजायला पाहिजे ते समजत नाही. मग हे सगळं गैरसमजुतीतून झालं. तर ही समजूत काढून टाकणं म्हणजे स्वच्छ करणं. याला उजळावया. आलो वाटा. कोणत्या वाटा उजळायला आलो, ते अभ्युदय मार्ग आणि श्रेयस किंवा निःश्रेय मार्ग, या दोघांमध्ये कोणती वाट चांगली? दुसरी वाटसुद्धा उजळावंच लागेल. कारण ज्या वाटेला गेला असता गुंता पडतो, अडकून पडतं, अशी वाटसुद्धा कशी ते सांगावंच लागेल. म्हणून मग ह्या दोन्हीमध्ये निवाडा काय केला? खरा खोटा निवाडा. खरं कोणतं आहे खोटं कोणतं आहे हे समजून सांगणं. ह्याचं काय आहे, हे जे आहेत हे याच्यातलं काय करायचं आहे, तर निवाडा करायचा आहे. म्हणजे समजून द्यायचं. हे कसं असतं ते समजून देण्याकरता, म्हणजेच समजूत वाढवण्याकरता आपल्याला दाखवलेलं आहे. आता याला दुसरं नाव आहे विवेक. विवेक जो आहे तो विवेक काय आहे की आपल्याजवळ असल्याशिवाय हे कसं काय आपल्याला कळेल खरं काय खोटं काय? मग हे कोण देतं? तर विवेक हा उपजत जर आमच्याकडं असता तर आम्ही नाही का चांगल्या वाटेला खऱ्या वाटेलाच गेलो असतो ना. हा उपजत नाही. मागं सांगतात जुन्या काळामध्ये की जे सरकारी कर वसूल केला जायचा, तेव्हा कर वसूल करत असतात तर नोटाचं प्रमाण कमी होतं. जे काय होतं ते काय होतं, नाणीच होती, म्हणजे बंधे रुपये होते. आणि तो रुपया खरा का खोटा हे बघण्याकरता जेव्हा वसुलीला अधिकारी यायचा तेव्हा त्याच्याजवळ सोनार बसायचं तिथं. म्हणजे ते जे काही चांदीचा रुपया असेल तर ती खरी चांदी का त्यांनी बघायची. आता जरी सोनाराने सांगितलं की चांदी खरी, पण त्या अधिकाऱ्याला खरं कसं वाटणार? म्हणून मग अधिकाऱ्याला खरं वाटण्याकरता तिथं समोर एक दगड ठेवलेला असायचा, त्याच्यावर ते आपटायचा. ते खन्न वाजला की ह्यो काही खरा आहे. आता चांदी कळली ह्यांना, पण खन्न वाजलं म्हणून ह्यांना कळालं. अशा तऱ्हेनं तो काय असेल कर वगैरे गोळा व्हायचा. म्हणजे शेतीचा सारा हे खेड्यातून गोळा व्हायचा. तो गोळा करायला अशा तऱ्हेची पद्धत असायची. म्हणजे मग हे सगळं निवडून काढायला कुणीतरी पाहिजेलच ना. जसं दुसऱ्या अध्यायात आलं की जे काही खरं आहे जे खोटं आहे ते नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः. अभावरूप काय आणि भावरूप काय, त्याच्यामध्ये हेच सगळं दिलं की सोन्यातलं केडाळ कोणाला काढता येतं, कोणालाही काढता येतं का, त्याचा जाणकारच पाहिजे. अशा तऱ्हेनं एक एक गोष्ट की त्यातला निवाडा कोण करतं, दुधातनं तूप लोणी कोण काढतं, त्याचा जो जाणकार आहे तोच. हे सगळे त्याच्यामध्ये 2-3 प्रकार दिलेत. एकंदरीत काय आहे, हे खरं खोटं असा विवेक तरी कोण करतं, ते विवेकीच करतात. विवेकाशिवाय कोणाला करता येईल? मग हे कोण आहेत? तर जे म्हणतात आम्ही उजळावया आलो वाटा, ते विवेकी. हे संतच आहेत. ह्या संताला उगीचच काय आहे की वाटलं आम्हाला म्हणून लोकांना सांगायला गेलो असं नाही. ईश्वराची त्यांना काय आहे आज्ञा आहे की तुम्ही हे काम करा. तुम्ही आता इथं जे आलात ते कसे करता? अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. ह्यांच्याजवळचा कळवाळा आहे असं आत्ता आपल्याला दिसतं, पण ते खरं ईश्वराने त्या ठिकाणी कळवाळा निर्माण केलेला आहे. म्हणून आहे
म्हणजे आता आपण पाहतो की ज्ञानीयामध्ये खूप प्रकार आहेत. मग बाकीचे ज्ञानी ह्यात पडत नाहीत. जे जे काही ज्ञानी आहेत ते ज्ञानी सगळे कसे आहेत, जे काही आहे उन्मत्त, पिशाच्यवत, बालवत, हे सगळे त्यांच्या त्यांच्या आनंदात बसलेले आहेत. म्हणजे ज्ञानी, त्या ज्ञानियाला हे काम सांगितलं आहे. म्हणून भगवंतांनी सुद्धा ज्ञानिया तो भक्तो माझा असं म्हटलेलं आहे. बाकीच्या भक्तापेक्षा ज्ञानियाला माझं म्हटलं, कारण ज्ञानियाकडेच हे काम दिलेलं आहे आणि तेच हे सगळं काय आहे निवडून काढतील. बोलविले बोले बोल. आता मुखातून जे बोल बोलले जातात ते बोलविले, माझ्याकडून बोलून घेतलं गेले. साळुंकी ते कैसी बोलतसे वाणी, बोलविता धनी वेगळाची. किंवा आपुलेनी बळे नाही मी बोलत, सखा भगवंत बोलविता. मग हे सगळं बोलणं जे निघतं ते म्हणजे एखादी गोष्ट प्रवचनकार, कीर्तनकार हे पाठांतर करून किती बोलल. त्याला पाठांतर करता आलं तर काही गोष्टी विसरल्या तर मग काय करेल, थांबा आता मला आठवू द्या म्हणेल का. मग काय करावं त्याला. असंच होतं, आठवत नसलं की विठ्ठल विठ्ठल कशाला म्हणायचं मध्ये, ते आठवतच नसतं. पुढचं आठवायलासाठी ते विठ्ठल विठ्ठल सारखं करायचं. मग ज्यांच्या ठिकाणी हे सतत बाहेर पडतं त्यांना काय असल्या कशाच्या आधाराची गरज लागत नाही. तेच तुकोबारायांनी सांगितलं की बोलविले जात आहे. मग मी बोलतो. एकदा जे माझ्या ठिकाणी उत्पन्न होते ते उत्पन्न करून देणारा कोण आहे, तर त्याला त्याने दिलं बोलविले. म्हणजे तो बोलून घेतो माझ्याकडून. बोले बोल, ते जे बोल आहेत ते माझ्याकडून उच्चार करून ते समजून दिले जातात. याचं कारण आहे की मला बोलविता धनी वेगळा आहे. मग आता तो जो धनी, त्याचं सांगितलं की धनी विठ्ठल सन्निध. धनी म्हणजे स्वामी. माझा स्वामी कोण आहे, तर माझा विठ्ठल आहे. आणि तो कुठे आहे, कुठंतरी आपल्या दृष्टीने कसं असतं की आपण एकदेशीत. आज आपल्याला विठ्ठलाचं स्थान कोणतं आहे, म्हणजे ज्याला तीर्थक्षेत्र आपण म्हणतो ते कुठे आहेत, आपण पंढरपूर म्हणू. फार झालं तर आपल्या गावातल्या मंदिराकडं म्हणू, इथं विठ्ठल आहे. मग तिथं विठ्ठल असल्यावर आम्ही आमच्या घरी बसल्यावर त्यांनी येऊन आमच्या अंतःकरणात सांगायचं असं कसं होईल. त्याच्याकरता खुलासा केला की धनी विठ्ठल सन्निध, तो माझ्याजवळ आहे. माझ्याजवळ कुठे आहे, तर माझ्या अंतःकरणात आहे. सन्निध म्हणजे इतका जवळ आहे. जवळ म्हणण्यामध्ये आपण इतके जवळ आहोत की जवळ नावाचा अंतरच नाही मध्ये, इतकं आहे. जवळ आपल्यात म्हणण्यात येतं की मी एकमेकाला चिटकून बसलो होतो, म्हणजेच जवळ बसलो होतो, माझ्या जवळच आहे असं म्हणण्यात दोन असतात. आणि इथं सन्निध म्हणण्यात दोन नाही, तोच माझ्या ठिकाणी आणि तोच काय आहे, बोलविले बोले बोल. तोच हे सगळं बोलवतोय. आणि त्यामुळं मी हा सगळा निवाडा सांगतो, माझ्या मनाने सांगतो असं नाही. त्यांनी माझ्याकडून बोलून घेतलेलं आहे. मग हे सगळे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडतात. तिसऱ्या चरणात सांगतात, तरी मनी नाही शंका, बळे एका स्वामीच्या. आता वर धनी म्हणलं, आता परत इथं स्वामी हे नाव आलं. तरी मनी नाही शंका, बळे एका स्वामीच्या. पहा, ह्याचा अन्वय तयार होतोय. तरी बळे एका स्वामीच्या, तरी एका स्वामीच्या बळे मनी नाही शंका, असे त्याचे काय आहे अन्वय तयार झाला. तरी बळे एका स्वामीच्या बळे मनी नाही शंका, हे एकदा वाक्य तयार झालं म्हणजे अर्थ व्यवस्थित लागतो. आता त्यात दाखवून दिलंय की मला मी जे बोलतो त्याच्यावर शंका नाही. होतं असं की हे का ते असं बोललं जातं, मला वाटतं असं आहे आणि पुन्हा मला दुसरं वाटतं असं आहे. असे जे द्विधा बोलतात, दोन ठिकाणी बोलतात, ते शंका निर्माण करणारच असतं. जर एकच निश्चित असतं तर तुम्ही दुसरं कशाला बोलता. पण हे असं होतच नाही. मी जे बोलतो तेच शास्त्रात असतं, तेच शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि शास्त्राला धरून बोलत असल्यामुळे शंका राहायचं कारण काय. आणि हे सगळं बोलणं बोलत असताना वर तर सांगितलंच आहे की बोलविले. आणि त्या सगळ्या बोलण्याचा स्वामी कोण आहे, तर माझा विठ्ठल. त्याच्या शक्तीनं, त्याचं बळ आहे माझ्या ठिकाणी, म्हणून मी बोलत असल्यामुळं
शंका निर्माण व्हायचं काही कारणच नाही. असं उदाहरण झालं की रामायण लिहित होते नाथराय, आणि नाथराय लिहित असताना त्यांनी सांगितले की अशोकवनातली फुलं सगळी पांढरी होती आणि त्या पांढऱ्या फुलाच्या असणाऱ्या वनालाच नाव अशोक असो. तिथं मारुतीराय एकदम उत्पन्न झाले, म्हणले तांबडी फुलं होती, पांढरी फुलं नव्हती. नाही म्हणले, पांढरीच फुलं होती. आता मी तिथं जाऊन आलो आहे, मी प्रत्यक्ष अशोकवन बघितले, तुम्ही इथं लिहिताय रामायण, मी जाऊन आलो आहे, मला माहिती तिथली फुलं तांबडी होती आणि तुम्ही कसं लिहिता? म्हणले मला काय नाही, मला आतून जे सुचतंय ते, मला सुचतंय पांढरी फुलं, मी पांढरी लिहिली. म्हणले असं कसं होईल? मी स्वतः पाहिलेलं असताना पांढरी फुलं नव्हतीच तिथं. मग त्यावेळेस काय झालं की रामाने स्वतः त्या ठिकाणी यावं लागलं. राम म्हणले नाथ लिहितोय तेच बरोबर आहे, पांढरीच फुलं आहेत. अहो म्हणले मी पाहिलेत तेव्हा तुझ्या डोळ्यात राग होता, म्हणले ते डोळे तुझे लाल झाले होते, त्यामुळं ती वस्तू तुला लाल दिसली, असताना ती पांढरीच होती. म्हणजे काय झालं की शंका उत्पन्न होऊ लागली, तर शंकेचं निरसन करणारं कोण असतं? स्वामी असतात. म्हणजे कोण स्वामी इथे? तर हे परमार्थातले स्वामी आहेत. परमार्थातल्या स्वामीच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी शंकेचं निवारण करण्याची ताकद असते. आणि याच्याकरता आत्ता आपण उदाहरण पाहिलं की रामाने येऊन सांगितलं, पण असं जे स्वामी असतात येऊन सांगत नाहीत, आपल्याच ठिकाणी. म्हणजे मुळातच असं असतं की व्याख्यानामध्ये शंका घ्यायची असतील, सांगा उत्तरही द्यायचं असतं. मग शंका निर्माण करण्याकरता आपणच आपल्या ठिकाणी शंका काढली, आपणच उत्तर दिलं. हे दोन्ही कुणी करून घेतलं? स्वामींनीच. म्हणजे ह्या शंका आपल्याच ठिकाणी आली असं नाही, सगळ्या वक्त्याच्या ठिकाणी असते, श्रोत्याच्या ठिकाणी असते. सगळे श्रोते ह्या शंकेने ग्रस्त असतातच. आणि जेव्हा आपल्या मुखातून शंका निघते तेव्हा प्रत्येक श्रोत्याला वाटतं अरे आम्हाला हेच विचारायचं होतं, हेच होतं आमच्या मनात. आणि मग त्याचं उत्तर लगेच झालं. म्हणजे मग श्रोता हा शंकेनं सगळा जो काही ग्रस्त झालता, ती त्याची शंका गेल्यामुळं त्याच्या ठिकाणी समजूत वाढायला लागली. मग त्यामुळं स्वामी त्यांचं बळ माझ्या मागे असल्यामुळे कोणत्या प्रकारची शंका उरत नाही. तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गाबाळ. आता ह्याच्यामध्ये काय आहे की कोणत्याही प्रकारचे आता जे काय आहे त्याच्याबद्दल मनामध्ये काही नाही. कारण काय आहे की जे जे काही होतं त्या वाटा निवडल्यात आम्ही. आता आम्हाला एवढं माहिती की दुसरी जी वाट आहे ती दुसरी वाट म्हणजे आता इथं गाबाळ शब्द लिहिला आहे, वास्तविक गबाळ असा आपल्या म्हणण्यामध्ये शब्द येतो. मग खऱ्या अर्थानं जो काही शब्द आहे तो गाबाळ आहे का गबाळ आहे हे माहीत नाही, पण गबाळ मात्र आपण नेहमी म्हणतो. गबाळ म्हणजे काय? काहीही त्यात बांधलेलं असतं, ते काहीही गुंडाळलेलं ते गाठोडं किंवा एखाद्या वस्तू एकत्र केल्या तर हे सगळं गबाळ. तेव्हा ह्या अनेक वाटा ज्या आहेत त्या सगळ्या वाटा कशात? कोणत्याही उपयोगाला न येणाऱ्या. पुढे कामा गाबाळ. आम्हाला हे म्हणून तुका म्हणे नये आम्हा, आमच्या ठिकाणी या प्रकारे जे काही उपयोगाला येणार नाही असं निरुपयोगी असल्या प्रकारचं कोणतं साधन हे आम्ही सांगणार नाही आणि आमच्याकडून ते कधी वदवलं जाणार नाही. मग बाकीची जी साधनं आहेत ती इतरांची आहेत. मग त्याच्याकरता काय आहे, कुठेही आता आपण पाहतो की कुठंतरी गेले की त्याने सांगितलं अमकं कर तमकं कर, म्हणजे कुठले तरी काय आहे उपवास दिला, कशाचा तरी जप सांगितला, हे सगळे साधनं आहेत. म्हणजे ही साधनं कशाची? ह्याला गबाळच म्हणायचं. कारण ह्या सगळ्याच गोष्टी निराकरण करणाऱ्या. माणसाला काय होतं की शनीची बाधा आहे, गुरुची बाधा आहे, हे असतंच. मग आता एखादे जे आध्यात्मिक गुरु असतात ते म्हणतात तू शनीची बाधा काढण्याकरता माझ्याकडे आला, मग त्याची पाळी संपली की दुसरा येईलच की. ह्यांचं कामच आहे, एकाची संपली की दुसऱ्याची पाळी. मग कधी गुरु, कधी मंगळ, कधी कुणीतरी लागणारच आहे तुमच्या मागं. मग जे येतील ते येतील आणि जातील ते जातील, कशाला त्याची वाट पाहतो? पण मग जे दुसरे दुकान मांडून बसलेले असतात ते सांगतात ह्याचा जप कर, त्याचं पूजा कर, हे कर.
हे सगळं करणं म्हणजे काय आहे? अवांतर आहे. ह्या निरुपयोगी साधन आहेत. या साधनाला आम्ही साधनच म्हणत नाही. म्हणजे हे सगळं आम्हाला काय आहे की माहीत असलं तरी हे खोटंही हे कळालं. पहिल्या चरणामध्ये ते सांगितलं, खरा खोटा निवाडा. खोटं काय हे कळाल्यावर खोटं कशाला सांगू आम्ही? जे खरं आहे तेच आम्ही सांगू. पुढचा अभंग घ्यायचा आहे आता. 177. बोलावे ते धर्मा मिळे, बरे डोळे उघडोनी. काशासाठी खावे शेण, जेणे जन थुंके ते. दुजे ऐसे कोण बळी, जे या जाळी आग्नेसी. तुका म्हणे शूर रणी, गांढे मनी बुरबुरी. 4 चरणाचाच अभंग आहे. आता या अभंगात सुद्धा जो वक्ता, बोलणारा वक्ता आहे, त्या वक्त्यानं काय बोलावं त्याचं महत्त्व दिलं. त्याच्या ठिकाणी काय आहे? बोलावे ते धर्मा मिळे, म्हणजे त्याच्या मुखातून धर्मच बोलला जातो. आपण पाहतो की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे काय आहेत? पुरुषार्थ आहेत. पण धर्म म्हणजे धर्म आणि काम हा दुसरा झाला पुरुषार्थ. पुन्हा अर्थ तिसरा पुरुषार्थ झाला आणि मग मोक्ष हा चौथा पुरुषार्थ झाला. पण असं सांगतात की धर्म सांगण्याकरता धर्माचंच बोलावं लागतं, पण काम सांगण्याकरता धर्मानेच बोलावं लागतं. कामसुद्धा धर्मनिहाय झाला तर तो काम तुमचा पुरुषार्थ झाला. आणि अर्थसुद्धा काय आहे की धर्मनिहायच आहे, म्हणजे धर्म सगळ्यातच अनुसूत आहे. हे एका पुढचे एक असं नाही. हे कसे आहे तर क्रमसमुच्चय आहे. जे जिथं मोक्ष प्राप्ती करून घ्यायची तिथं धर्म आलाच, तिथं काम आलाच, तिथं अर्थ आलाच, हे सगळंच आलं. म्हणजे ज्यांच्या ठिकाणी या सगळ्यामध्ये काय आहे की तुम्ही परमार्थाकरता मोक्ष सांगायला बसला आणि तुम्हाला जर कोणी धन दौलत देत बसलं तर मोक्षप्राप्तीच्या ऐवजी ह्याच्यातच गुंताल. हे कसं कुठं जतन करायचं बघाल, नाहीतर ह्याच्यात कशी वाढ करू म्हणून अजून कोण काय देतं आहे ते बघाल. याचा अर्थ तुम्हाला मोक्षप्राप्तीतसुद्धा धर्माची गरजच आली, अर्थप्राप्तीतसुद्धा धर्माची गरज आली. अर्थ म्हणजे केवळ पैसे गोळा करणं असं नाही. अर्थ याचा अर्थ काय? जे जे तुम्हाला जे काही संपादन करायचं आहे, मग त्याच्यामध्ये अभंग पाठांतर, ओव्या पाठांतर, स्तोत्र पाठांतर, ही सगळी पाठांतरं म्हणजे भांडवलच आहे, ते अर्थच आहे. एकंदरीत काय, जे जे तुम्हाला उपयुक्त आहे ते ते उपयुक्त गोळा करणं. मग त्याच्याकरता तिथेही धर्माची गरज आहे. तर धर्म हा सगळीकडेच आला म्हणून धर्मा मिळे. मग जे जे काही बोलाल ते ते सगळं धर्मच संपादन करण्याकरता आहे. याचा अर्थ धर्माच्या विरुद्ध बोलताच येत नाही. जे काही धर्मातून धारण होत असतं ते सगळे ह्याच्यात काय झालं, भगवद्गीतेने सांगितलं निस्त्रैगुण्यो जे भावार्जुन, म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे जा. आणि त्रिगुणाचं वर्णन तर वेदाने केलं आहे. मग आता वेदाला काढून टाकायचं का? तर वेद तुम्हाला प्रथम क्रमांकातलेच, म्हणजे जसं जे जे तुमची काय वर्गवारी की जिथं तुम्ही काय आहे त्रिगुणाच्या पलीकडचा अभ्यास करायला लागला तर नाही. पण त्याच्या अगोदर तुम्हाला जर काय प्रथम वर्गामध्ये करायचं असेल तर रजगुणाचा धर्म काय, तमगुणाचा धर्म काय समजून घेतलंच पाहिजे, तरच त्याचा त्याग होईल. रजगुणाला त्यागायचं म्हणलं तर आपल्याला कधीच माहीत नाही, असा रजगुण टाकून देऊन कसं चालेल? म्हणजे जसं एखादा संन्याशी जन्मताच आहे, त्याने लग्नच केलं नाही, तो काय आहे की ब्रह्मचारीतनंच संन्याशी गेला, त्याला संसार वाईट आणि खोटा आहे म्हणायचं कारणच नाही का, त्याने केलाच नाही. तर तो संसाराबद्दल नावं कसं ठेवेल? तुमचा काय अनुभव आहे म्हणल्यावर तुम्ही संसाराचा काय अनुभव घेतला त्याला काय सांगता येईल? म्हणजे झालं तसं की त्या मंडन मिश्राच्या तिथं त्याच्या बायकोने जेव्हा नको ते प्रश्न विचारले तेव्हा शंकराचार्याला एकाच्या काय आहे की तिथं जाऊन घ्यावं लागलं की त्याचा मृत झाला असला ते काया प्रवेश केला आणि मग ते सगळं अनुभवलं आणि मग हिच्याशी बोलावं लागलं. म्हणजे तुम्हाला अनुभव पाहिजे. हे सगळं जसं आहे तसं ह्या सगळ्या गोष्टी जितक्या अनुभवात आहेत तसं आहे.
मग धर्म कशाला म्हणायचं, अधर्म कशाला म्हणायचं कळाल्यावरच धर्म कशाला म्हणायचं कळलं. मग जे जे अधर्माचं आहे ते टाकून दिल्यामुळं बोलणं होऊ लागलं ते धर्मनिहाय. बरे डोळे उघडवणी, तेव्हा जे आम्ही बोलतो ते तुमच्या ठिकाणी काय आहे समजलं तर खरे डोळे उघडले. आता इथं बरे म्हणजे चांगला हा शब्दच आहे. मग आता त्यामुळं आत्तापर्यंत जे काय होतं ते काही समजत नव्हतं, त्याला काय आहे ज्ञानदृष्टी नव्हती, विचारदृष्टी नव्हती, ती आता विचारदृष्टी निर्माण झाली. म्हणजेच आपल्या ठिकाणी आता ज्ञानेश्वरीने काय केलं की बाकीच्यापेक्षा स्वधर्म सांगितला. स्वधर्म म्हणजे काय, तर स्वधर्म म्हणजे आपला आपण उद्धार करून घेणं. मग हे जसं आहे तर त्यासाठी डोळे उघडले. कशासाठी खावे शेणं, शेवटी आता मात्र काय केलं की थोडंसं बोलणं तुकाराम महाराजाचं बदललं. कारण का, धर्माला सोडून जे बाकीचे बोलतात, कोणत्या प्रकारचं काय आहे मांडण्या करतात, ते बोलतात नाही ते शेण खातात. म्हणजे त्यांनी काय केलं की जसा अन्न खाणारा असतो तो ज्ञानानं आपण काय खावं काय नाही त्याला कळतं आणि त्याप्रमाणे मग नासकं कुचकं अन्न खायचं नाही, अजून बिघडलेलं अन्न कोणतं खायचं नाही, कारण त्याला त्याचं ज्ञान आहे. आता असं जर काय घ्यावं काय न घ्यावं हे जर कळत असेल तर तो कसा झाला, निवड करणारा झाला. आणि काय घ्यावं काय न घ्यावं हे ज्याला कळत नाही त्याने शेण खाल्ल्यासारखंच झालं. म्हणजे काय खावं ते कळत नाही म्हणून काही खायला लागला तर त्याला ते नाव दिलं, जेणे जन थुंके ते. आणि त्यामुळं अशा काही गोष्टी जर सांगितल्या तर आपोआपच लोक तुमच्यावर काय करतात की नावं ठेवतात. त्याला तर सांगितलं थुंके, म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याला सांगतात की तू कसा आहेस, नुसतं बोलून घेत नाहीत तर याच्या ठिकाणी काय करतात की नाना तऱ्हेने त्याची निर्भत्सना करतात, निंदा करतात. त्याला आता हे सगळं काय आहे की तू जे बोलतो हे चुकीचं आहे हे समजून देतात. दुजे ऐसे कोण बळी, जे या जाळी अग्निसी. आता तुम्ही ज्याच्याबद्दलचं सांगता हे चांगले ते चांगले ते चांगले, असं कोण आहे, आम्ही सांगतो तो धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. तसं सगळीकडं जे काही आहे उष्णता आणि त्याच्यानंतर काय प्रकाशता, की ज्याच्या अंगी तो अग्नी, तो अग्नी आत्तापर्यंत जे जे काय असेल त्याला जाळण्याचं काम करतो. अग्नीला जाळणारं कोण निघालं, म्हणून जे अधर्म आहे त्या अधर्माला काढणारा धर्म आहे. पण असा कोणता अधर्म आहे की तो धर्माला बाजूला करील, तो कोणताच नाही. तसं असं कोणतं इंधन आहे किंवा कोणता प्रकारचं प्रज्वलित असं काही की तो अग्नीला जाळेल. अग्नी सगळ्यालाच जाळतो, अग्नी जाळत नाही असं काही नाही. तसं धर्म सगळ्या गोष्टी काढून टाकतो. तुका म्हणे शूर रणी, गांढे मणी बुरबुरी. आता ज्याच्या ठिकाणी खरोखर शूरत्व आहे तो सगळ्या प्रकारची आयुधं घेऊन रणांगणात जाऊन शत्रूच्या समोर उभा राहतो आणि त्याच्याबरोबर लढाई करतो. पण आता इथं शब्द दिला की ज्याच्या ठिकाणी काय आहे भित्रेपण आहे त्याला गांढे म्हणलं. जो भित्रा आहे तो आपल्या घरातच पुटपुटतो, काय आहे मी गेलो असतो पण माझं असंच झालं आहे, माझं तसंच झालं आहे. म्हणजे ह्याला भित्रा आहे, हा समोर जात नाही. पण जे खरे असतात शूर असतात ते प्रत्यक्ष तिथं जातात. त्यामुळं ज्यांना धर्म माहिती, जे धर्मनिहाय बोलतात ते कुणाला भीत नाहीत. ते जाऊन त्याच्या अंतःकरणातला दोष काढण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणून ते धर्माचे शूर आहेत, धर्म बोलण्याबद्दल शूर आहेत. आणि दुसऱ्याच्या अंतःकरणातलं जे जे काही अधर्माचं आहे ते काढून टाकण्यामध्ये त्यांची शक्ती असते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.